आता पुरं झालं. अगं आता यापुढं ह्या गावातला कुणी बी कधी बी तुला असा अपशकुनी म्हणणार नाही बघ. एक वेळ माझा जीव जाईल, पण म्या ह्यो तुझा हात कधीच सुटू देणार नाही. बघ उषा, मला ठाव आहे की तुळजाई तुझ्या आत गेली आहे, ती तुला लढायचं बळ देते. पण जर तुझी साथ तिला मिळाली नाही तर ती तुला या समध्यातून बाहेर नाही काढू शकत. स्वतःसाठी नाही तर माझ्यासाठी लढ, पण परत ये उषा. लढ उषा, लढ. लढणार तुळजाई, ना लढणार. बस नको मला तू आणि नको मला 16 सोमवार. उषा, उषा अगं डोळे उघड. ए पोरी, ए काय होतंय? डोळे उघड. हे बघ तुला काय बी झालेलं नाही. नेमकं चाललंय काय? नाही, मला हिच्या शरीरात परत जावं लागेल. माझं काम अपुरच आहे. हा काय प्रकार आहे? ते काय नाही, पाताळ देवीनं दिलेलं काम मला पूर्ण करावंच लागल. हा काय प्रकार आहे? मला मला चटके काय लागतात? ही 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 कुठली शक्ती आहे? कुठली शक्ती आहे? नाही, पुढे येऊ नका. पाताळ देवी, पाताळ देवी, पाताळ देवी, पाताळ देवी. उषा डोळे उघड. उषा हे बघ तुला काय बी होणार नाही. म्या तुला काय बी होऊ देणार नाही. हे बघ तू एकटी नाहीस, म्या तुझ्या संग आहे. ए उषा उठ गं बाई. माझं प्रेम आहे तुझ्यासोबत. उषा उठ. उषा डोळे उघड. उषा. रायबाच्या निस्सीम प्रेमाने उषाला मृतवत झालेल्या निराशेतून पुन्हा उभं केलं. त्याच्या प्रेमानेच तिच्या श्रद्धेला नवं बळ दिलं. हाच तिच्या 16 सोमवारच्या व्रताचा खरा प्रसाद आहे. आता उषा सुरक्षित आहे आणि भुजंगाला त्याच्या अधर्माची शिक्षा देण्याची वेळ आली. वेगवेगळ्या प्राण्यांच्या रूपाने तुझ्यावर वार केले, पण एकही डाव तू यशस्वी होऊ दिला नाहीस. कोण आहेस तू? म्या फक्त एक साधारण गावकरी आहे. माझी एवढीच विनंती आहे की मला फक्त ती गोष्ट पूर्ण ऐकायची आहे. त्यामुळं ही पोथी तेवढी घेऊन जाऊ नको. नाही, तू दिसतोस तसा नाहीस. हा नक्कीच त्या तुळजेचा डाव आहे. पण आता मी जे करणार आहे त्यातून तू वाचू शकणार नाहीस. माझ्या पुढच्या वारापासून तुला कोणीच वाचू शकणार नाही. माझ्या श्वासातलं विष तुझा अंत करेल.
आता तुला कोणीही वाचवू शकणार नाही. ही पोथी मी घेऊन जाणारच. आमच्याच नागाचं रूप घेऊन तू आम्हालाच इजा करायला निघालास. पुरे आता. हे तर साक्षात महादेव. माझ्या बरोबर हे काय करतंय? तुला आता कायमची मुक्ती मिळणार आहे. ये आमच्या जवळ ये. आता तुला असुरांची सेवा करण्याची गरज नाही, कारण त्यांच्या बंधनातून तू मुक्त झाला आहेस. धन्यवाद धन्यवाद महादेव, मला क्षमा करा. पोथी सुरक्षित राहील, पण आता केवळ संरक्षण करून चालणार नाही. देवीला या संकटांची जाणीव करून देण्यासाठी आता काहीतरी ठोस करावंच लागेल. आत्मा देहातून बाहेर काढायची विद्या तर शिकवली, पण परत आपल्या देहात जायचं कसं हे काय नाही शिकवलं. आता मी काय करू? हे परत इथं कसं आलं? कोण आहेस तू? माझ्या विरोधात कट रचतोस आणि मलाच ओळखत नाहीस. कमाल आहे तुझी. थोडसा बाजूलो, मला जाऊ दे. तुला माहित नाही माझ्या पाठीशी कोण आहे. ती तुझा सर्वनाश करेल. कोण आहे तुझ्या पाठीशी? पाताळ देवी. पाताळ देवी माझ्या पाठीशी आहे. पाताळ देवी? होय, तुझ्यावर तिचा लय मोठा राग आहे. तू तिच्याशी लय चुकीचं वागलीस. मला जर काय झालं ना तर ती तुला सोडणार नाही. मी कोणत्याही पाताळ देवीला ओळखत नाही. तिचा आणि माझा काहीही संबंध नाही. कसं काय? हे कसं शक्य आहे? खोटं बोलते तू. खोटा नाहीस तू. कुठल्या तरी पाताळातील शक्तीचं नाव घेऊन माझ्यापासून वाचण्याचा प्रयत्न करतोयस? जाऊन सांग तिला, तुळजा तिची वाट पाहते. धैर्य असेल तर समोर येऊन माझ्याशी सामना कर. लपून वार करणं हा अधर्म्यांचा स्वभाव असतो. धर्म मात्र नेहमी समोर उभा राहून संरक्षण करतो. जशी ती तुझ्या पाठीशी उभी आहे तशी मी उषाच्या पाठीशी उभी आहे. फरक इतकाच, ती अंधारात लपते आणि मी प्रकाशात उभी राहते. आणि लक्षात ठेव, यापुढे जर उषाच्या 16 सोमवारच्या व्रताच्या आड पुन्हा आलास तर हा त्रिशूळ तुझ्या आत्म्यालाही आश्रय देणार नाही. मी परत आलो. अहो मालक, तुम्ही आलात की परत? अहो मालक, तुम्ही त्या उषाच्या अंगात तर गेलता, पण तिचं व्रत बी नाही मोडलं की. काय झालं? उषा उठ. मी पाणी घेऊन येते. उषा, तू बरी आहेस ना? तुला आता काय बी होत नाही ना? हा बघ, आता तुला काय बी होऊ देणार नाही. आता म्या आहे तुझ्या संग.
उशे आम्हा समद्यासनी ओळखतीस ना? वय सावकाश. कुठल्या तरी मायावी शक्तीने माझ्यावर ताबा मिळवला होता. मॅच माझ्या देहात अडकून पडले होते. बाहेर काय चाललंय, मी काय बोलत होते, काय करत होते, मला काय बी आठवत नाही. पण एक आवाज सतत माझ्यापर्यंत येत होता. रायबा, तुझ्या आवाजानेच मला धीर दिला, पुन्हा उभं राहायचं बळ दिलं. उषा, आता घाबरायचं नाही. आता म्या तुझ्या संग आहे. आता म्या तुला हे कधीच वाटू देणार नाही का तुझं या जगात कोण बी नाही. कारण आता म्या तुझ्या सोबत कायम असणार आहे. खरं आहे, आता या जगात माझ्या संग कुणी बी नसलं तरी रायबा माझ्या संग आहे आणि मला हे ठाव आहे. आणि दुसरीकडं माझी तुळजाई. या व्रतासाठी, माझ्यासाठी तिनं काय काय केलं आहे हे फक्त मलाच माहिती आहे. तुम्हा कुणाला बी माहित नाही. माझ्यासाठी तिनं काय फिरवलं आहे. आणि माझ्या मनातली हिंमत बी जागी केली, ते बी एका अपशकुनी समजला गेलेल्या पोरीसाठी. आता पुरं झालं. अगं, आता यापुढं ह्या गावातला कुणी बी कधी बी तुला असा अपशकुनी म्हणणार नाही बघ. अगं, तुझ्या भक्तीची ताकद आम्ही समद्यांनी बघितल्या. होय होय, तुला आजपासून कुणी अपशकुनी म्हणणार नाही. होय होय, तू अपशकुनी नाहीये. होय, तू अपशकुनी नाही. ह्यो तुम्हा समद्यांचा मोठेपणा आहे. पर आता खरं सांगू, तुम्ही मला काय बी बोललासा, मला अपशकुनी म्हणाला किंवा काय बी, मला आता कुठल्या बी गोष्टीचं वाईट वाटणार नाही. कारण माझ्या संगात रायबा आहे आणि पावला पावलावर साथ द्यायला माझी तुळजाई. खरंच, तुळजाईमुळे जसा तुला धीर मिळाला तशी आम्हालाही समज मिळाली. धन्य आहे तुळजाई. बोला आई राजा, आई राजा, उदो उदो, आई राजा. खरं तर मी काहीच केलं नाही. मी फक्त उषाला तिच्या भीतीसमोर उभं राहण्याचं धैर्य दिलं. पण सर्वात महत्त्वाचं कार्य रायबाने केलं. तो तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. तिला स्वीकारलं, तिच्यावर विश्वास ठेवला. त्या विश्वासानेच उषा पुन्हा उभी राहिली. देव माणसाला मार्ग दाखवू शकतो, धीर देऊ शकतो, संकटात त्याच्या पाठीशी उभा राहू शकतो. पण एका माणसाच्या वेदनेवर दुसऱ्या माणसानेच प्रेमाचा हात ठेवायचा असतो. तीच खरी ईश्वर सेवा आहे. माणसा माणसात विणलं गेलेलं प्रेम, विश्वास आणि साथ हीच जगातील सर्वात मोठी शक्ती आहे. म्हणूनच म्हणतात, देव माणसात शोधावा. असुर नरेशांनी आम्हाला विश्वासात न घेता ती पोथी मिळवण्याचा डाव रचला.
आणि तोही आमच्यापासून लपवून. आजवर प्रत्येक योजनेमध्ये आम्ही त्यांच्या पाठीशी उभी राहिलो, तरीही आमच्यावरच विश्वास. जेव्हा तुळजा तिच्या दालनापासून अलिप्त असेल तेव्हा त्या संधीचा लाभ घेऊन हा ती पोथी हस्तगत करेल. वहिनी, असुरिका, आज तू जेवायलाही आली नाहीस. सर्वजण तुझी वाट पाहत होते. आमची कोणासोबतही भोजन करण्याची इच्छा नाहीये. दादावर इतका राग करणं योग्य आहे का? दादाने त्याच्या योजनेत तुला सहभागी केलं नसेल तर त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल. कारण तुला माहिती आहे असुरिका, असुर नरेशांसाठी आम्ही कितीतरी वेळा स्वतःचा जीव धोक्यात घातलाय. त्यांच्या प्रत्येक योजनेमध्ये आम्ही त्यांची साथ दिली आहे, त्यांच्या पाठीशी उभे राहिलोय. त्यांच्या यशासाठी, त्यांच्या विजयासाठी आम्ही आमचं सर्वस्व पणाला लावलं. आणि ते आता कारण देत आहेत. आम्हाला हे पटत नाही. ते खरं आहे ग, पण त्या योजनांपैकी किती योजना यशस्वी झाल्या तेही तितकंच महत्वाचं आहे. असुरिका, तुला काय माहितीये ग? तू आत्ता आलीयस, कळलं? या आधीचं मला काही माहिती नाही, पण मी जेव्हापासून या प्रासादात आलीये तेव्हापासूनची प्रत्येक गोष्ट मला आठवते. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला? आणि तुला काय आठवते? आठवतंय ना, मी या महालात आले होते तेव्हा तुझी बहीण वंचिकाला तू एका मोठ्या योजनेसाठी पाठवलं होतंस, बरोबर ना? काय झालं त्याचं? कुठे आहे आता ती? मी तर मृत्यूलाही हरवून पुन्हा परत आले, पण ती कुठे आहे? ती महादेवांना वश करण्यासाठी गेली होती ना? पण काय झालं पुढे त्याचं? महादेव अदृश्य झाले. तुळजाला चातुर्मासाचं उत्तरदायित्व मिळालं. पण वंचिका, तिचं काय झालं? ती ना परत आली ना तिच्या कार्याचा काही संदेश आला. ती जर तिच्या कार्यात अयशस्वी झाली असेल तर एव्हाना ती परत यायला हवी होती. म्हणूनच मला वाटतं दादाने तुला या योजनेत सामील केलं नाही. ह्याचं दुःख आणि राग करत बसण्यापेक्षा तुझी बहीण नेमकी कुठे आहे आणि तिचं काय झालं ह्याचा शोध घेणं अधिक महत्वाचं आहे. वंचिका, 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 तू आता नेमकी कुठे आहेस? जर का तुला तुझ्या कार्यामध्ये अपयश आलंय तर तू परत का येत नाहीयेस? देवी, देवी मला क्षमा करा. देवी मला सोडा. भुजंगा, एवढं सगळं करून देखील तू अपयशी ठरलास. तुला साधा एका स्त्रीला हरवता आलं नाही आणि तू स्वतःला माझा सेवक म्हणवतोस. देवी, देवी मला क्षमा करा. मी लई प्रयत्न केलं, पण ती तुळजा त्या उषाच्या मनात शिरली. तिला धीर दिला, लढाईला बळ दिलं, तिथंच आपला डाव फसला. मग तू काय करत होतास? तिचं मन खचवण्यासाठी तुला पाठवलं होतं की तिचा विजय पाहण्यासाठी? म्या कमी पडलो नाही देवी, पण पुरे, तू माझा आणि माझ्या शक्तीचा देखील अपमान केलाय आणि हे दुसऱ्यांदा घडतंय. हो देवी, पण एक प्रश्न पडलाय. ती तुळजा तुम्हाला ओळखत बी नाही, तरी मी तिच्याशी तुमचं एवढं वैर का? काय काय म्हणालास तू? तुळजाशी माझ्याबद्दल बोललास? होय होय, म्हणजे माझ्या तोंडून आपसुक आलं. मी म्हटलं पाताळ देवी तुझा नाश करल, तर ती म्हटली मी कोणत्याही पाताळ देवीला ओळखत नाही. माझा तिच्याशी कसला बी संबंध नाही.
आई तिने खरंच असं म्हटलं? होय देवी, म्हणूनच मला काय कळत नाही तुम्ही हे समज का करताय. बरोबर आहे तुळजाचं, ती मला ओळखूच शकणार नाही. कारण मी मुळात पाताळ देवी नाहीच आहे. काय? हा तुमचा खरा चेहरा? मग मग नेमके तुम्ही हाय कोण? मी अलक्ष्मी. त्या तुळजापासून स्वतःला लपवण्यासाठी मी पाताळ देवीचं रूप धारण केलं होतं. परंतु आता याची गरज नाही, कारण आता आपल्या सोबत एक अतिशय मोठी शक्ती आहे. कोण आहे ती? योग्य वेळ आली की तुला सर्व काही समजेल. आता केवळ एक गोष्ट लक्षात ठेव, त्या तुळजाला घाबरण्याची आता आवश्यकता नाही आणि त्या उषाच्या मागे लागण्याची देखील गरज नाही. आपले सगळे डाव फसत होते, कारण त्या घरात आपल्या बाजूने काम करणारा एकही माणूस नव्हता. परंतु आता सर्वात आधी त्या घरात आपला एक माणूस पाठव. भिक्या होता अगदी तसाच. पर देवी, त्या घरात तर समधी तुळजाची भक्त आहे. मग हे काम करणार कोण? त्याचाही विचार मी आधीच करून ठेवलाय भुजंगा. पद्मा, तारा, देवी महालात परत आल्या. चल लवकर चल. देवी आलात तुम्ही? अहो आम्ही आता भोजनाचीच तयारी करत होतो. तारा, भोजनाची तयारी झाली असेल तर पानं घ्यायला सांग लगेच. ठीक आहे. देवी, तुम्ही थकल्या असाल. मी भोजनाची तयारी झाली की स्वतः तुम्हाला बोलवायला येते. तोवर तुम्ही विश्रांती घ्या. आलेच मी. देवी, हे पिंपळाचं पान इथे काय करतंय? यावेळी पोथी सुरक्षित राहिली, पण सावध राहा, दिव्य पोथी अजूनही संकटाच्या छायेखाली आहे. आई राजा करुणी दैत्यांचा मात राखांची लाज, राखांची लाज. आई प्रकट हो, आई प्रकट हो, आज ऐकूनी तू आमची गाज, ऐकूनी तू आमची गाज. आई राजा उदो उदो, आई राजा उदो उदो. आई राजा उदो. आई तुळजाई,
आज तुझ्याच कृपेमुळे माझा पहिला सोमवार निर्विघ्नपणे पार पडला. अशीच शेवटपर्यंत साथ दे. बघितलं या व्रताचं महात्म्य केवढं आहे ते. पोरीनं फक्त पहिला सोमवार केला तर आयुष्यभर तिच्यावरती अपशकुनी असल्याचा दाग पुसला गेला. रायबासारखा जोडीदार मिळाला. माझं एक ऐका, आपण की नाही ह्या दोघांचं लग्न करून टाकूया. काय ग? नाही आत्याबाई, मला आत्ता लगेच लगीन करायचं नाही. तुळजाईनं स्वतः माझी गुरु होऊन ह्यो 16 सोमवारचा व्रत सांगितलाय. पहिल्याच सोमवारी इतकं मिळालं म्हणून ह्यो चातुर्मास संपेपर्यंत मला हे समदे 16 सोमवार पूर्ण करायचे आहेत. आणि व्रताची सांगता झाली की मी ह्या लग्नाला तयार आहे. अगदी माझ्या मनातलं बोललीस. आत्ताच भक्तीचा यो सोहळा सुरू झालाय. आमच्या लग्नामुळं उगाच त्यात विघ्न नको यायला. आम्हाला बी तुमचं सुखच महत्वाचं आहे. तुम्हा दोघांना जे योग्य वाटते तसंच आपण करू. अरे होय, आधी व्रत पूर्ण होऊ दे. व्हय, आणि तुळजाईची कृपा आपल्यावर अशीच राहू दे. आई तुळजाई ह्या चातुर्मासात ह्या घरात सुख समाधान आणि भरभराट मिळू दे बघ. अखेर योग्य वेळी देवीला मदत करता आली. चातुर्मासाची दिव्य पोथीचे रक्षण देखील झालं. आता काही काळ तरी निर्धास्त राहता येईल. इथे कोणीतरी आहे, पण कोण? कोण आहे इथं? हे बघा, जे कोणी असेल बाहेर या.